अय दादा तू वहिनीला समजावत कर नाही रे, थोडसा समजाव ना वहिनीले. हा एक तर एवढं मोठं झालं आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंदा करते, त्याला समजावून नाही सांगू राहिली मी तरी ऐकतच नाही. मग ते आई तर माहीत आहे ना कशी आहे तर, मग तोंडावर बोलते मग आई. आणि ते बाया सगळे पाहून राहिल्या, हळद काढून राहिल्या त्यावाल्या. हिला समजत नाही का वहिनीले? वहिनीनं चुपचाप आपल्या रूम मध्ये जाऊन बसायचं नाही का? कायले 10 वेळा यायचं, 10 वेळा आले. तुला माहित आहे ना आईचा राग गेला नाही बा म्हणून. ते आईले किती काही समजावलं तरी आई बडबड करतच राहते. च्या पण मा बिन तर बिनफालतू सांगलं का रे इले म्हणलं होतं ना सारखं सुधाराचं म्हणून, हे काऊन अशी करून राहिली. इले 4-8 दिवस चुपचाप ना चांगलं राहायचं नाही काय राणी रे. तरी तिच्या मायले म्हणलं होतं मी इले सारखं ठेवा म्हणून, इले सारखं समजावून सांगा म्हणून. इले ऐकू येत का राणीले? थांब मी तिची काढतो आता चांगली. अरे दादा जाणून बुजून करते का तर काय माहित का? मग आणि गंज आण करे आई मले तेच गेली धावत वहिनी आणि गंज आणून दिला तिच्या आईच्या हाती. आणि आई एक तर तिचं वाला तोंडही पाहायला तयार नाही वहिनीचं. आणि ते गंज आणून दिला आईच्या हाती जाणून बुजून. मग ती चिडली, बाया तोंडाकडे पाय निसते सर्व तोंडाकडे पाहिले. येईल वहिनीले म्हटलं का जाणून बुजून करू नका तुम्ही, तिच्या समोर काही जाणून बुजून जाऊ नका. अजून तिचा राग शांत व्हायचाच आहे, त्या जाणून बुजून करते कराले. आईनं चायचा ट्रे नाही का संध्याला सांगितला आणण्यासाठी, आणि आईनं काही पटकन गेल्या आणि त्यावेळेला ट्रे घेऊन आल्या चायचा. चाय काढून आणला आणि ट्रे आणला. मग आई अजून तिथंही बोलली. त्याला म्हटलं आईचा राग शांत व्हायचा आहे, तुम्ही मंदात करू नका. ह्या ऐकूनच नाही राहिलाय, एवढा मुजऱ्या करून राहिल्या का या राणी वहिनी. ह्या काही सारख्या सुटे राहत नाही दादा. त्याला म्हटलं 2 दिवस शांत राहा, तुम्ही शांत राहा, थांबा, लग्न आहे बाय बोलून राहिल्या ना. बोलाले कुठं आहे ते अंगणात आहे का ते बसून? कपडे काढायला गेली वरत वहिनी, जाणून बुजून करून राहिले. बायाच्या समोर का नी तमाशा दाखवून राहिल्या का? पा माई गलती नाही आहे, माय सासूच मला बोलते, माया नंदाच मला बोलते, आम्हाला वाईट करून राहिल्या त्या आई का नाही. मग आईचा राग लय बेकार आहे. ते मागं पुढं पाहत नाही, ते बोलून देते, तेच पाहून राहिल्या वहिनी. याच्यासाठी आणलं का तू ना दादा त्याले? दादा तू वहिनीला समजावून सांग, नाही तर आईले समजावून सांग, दोघातून कोणाला समजावून सांग. फालतू घराचा तमाशा दिसून राहिला ना. बाया तिकडं कानी कांडून राहिल्या त्या हळद. या मंदात करून राहिल्या वहिनी, आणि आई त्याला शिवा देऊन राहिल्या. चांगलं दिसून राहिलं का? तू सांग बरं, तिकडं पाय बरं आई कशी शिवा देऊन राहिली. तर बाया काय म्हणते, काय झालं माझ्या लग्नात सारा तमाशाच होईन का? तर काय माहित का तमाशा व्हाले. तुला चांगल्यासाठी आणलं, त्याला शांत राहिले सांग ना, त्याला रूम मध्ये बसायला सांग, नाही तर मग तू आईले तरी समजावून सांग. आई तुले माहित आहे ना कशी आहे, तर तिले समजावून थकलो आम्ही. कम से कम वहिलीले तर समजदारीपणा घेणं म्हणा. थांब मी तिला समजावून सांगतो मी. थांब चाल संध्या चाल आईले का नाही इकडे बोलावर चाल बरं. आईले समजावून सांगू, तिले म्हणतो बायाच्या समोर तू काही करू नको. फालतू तमाशा दिसून राहिला आपल्याच घरचा. बाबा असते तर तिले बोलले असते, पण बाबा घरी नाही ना. चाल बरं. आपल्या मतानं ऐकतही नाही ते, तिथे किती काही म्हणलं ना तरी आई ऐकतच नाही. म्हणून म्हटलं का वहिनीले चुपचाप राहा, चांगले राहा. वहिनी तोंडाला तोंड देऊन राहिल्या आणि त्या मधामधात करून राहिल्या. आईच्या जास्त सामोर येऊन राहिल्या ती. अहो बाई, त्या काकू विचारे ना, सुनीता काकू विचारे. मग सुनीता काकू विचारे काऊन म्हणे काय झालं म्हणे तुमचं भांडण म्हणे, आता लग्न होऊन राहिलं तरी तुमचे भांडण सरतच नाही का म्हणे. सुनाली तर त्या मायले 2 शब्द समजावून सांगणं म्हणे, सुनेसोबत चांगलं वागायचं म्हणून. आता त्या बाहेरच्या बायले काय माहिती आपल्या घरी काय तमाशा चालू आहे. तर असं बोलत असते का म्हणे सुनेले, शिवा देत असते काय म्हणे सुनेले म्हणे. ते आईले समजत नाही का म्हणे संध्या म्हणे, घरात लग्न आहे काही आहे म्हणे, सुनेसोबत कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे समजत नाही का म्हणे. ते पोरगी एक शब्द बोलून नाही राहिली म्हणे, तुम्ही टरपर करून राहिली म्हणे. वहिनी नाही का जाणून बुजूनच करून राहिल्या. तमाशा झाला पाहिजे त्याला असं वाटून राहिलं. आईले तर चुपचाप ठेवू शकत नाही, कारण की आई कोणाच्या बापाला ऐकत नाही, पण या वहिनीले तर समजून सांगू शकतो ना. ते वहिनी ऐकत नाही ना. त्याला म्हटलं तुम्ही जाऊ नका तिच्या समोर, जास्त काही मंदात करू नका, आम्ही मी करतो बाया आहे बाकीच्या. आता ते बाया जाऊ दे, आता हे दादाला सांगितलं ना काय करते तर माहीत पडते. आता सागरजीनं स्वतःहून बोलवलं मला किचनमध्ये, मला माफ करून राहिले ते धीरे. मी असंच करीन ना तर सगळ्याचं मन जिंकून घेईन. एवढे रागात काऊन आहे गडे, काऊन असे पाहून राहिले माझ्याकडे एवढ्या रागात? काय झालं? पण तू आमच्या घराचा तमाशा करून राहिली का? तुले म्हणून राहिले सर्व जण, त्या दोघ्या जणी सांगून राहिले श्वेता संध्या का तुले बायच्या मंदात करू नको म्हणून, आईच्या समोर जास्त जाऊ नको म्हणून. तुला किती वेळा समजावून सांगितलं, ऐकत काऊन नाही आहे तू? ऐकत काऊन नाही आहे तू? याच्यासाठी साधी का तू आमच्या घरी? याच्यासाठी साधी का तू? कसं होतं मा बहिणीचं लग्न होऊ देतं का नाही होऊ देत तू सांग मला, नेऊन देऊ तुला आत्ताच्या आता त्या घरी. सागरजी मीनं काय केलं? असं काहीच नाही केलं मीनं सागरजी. मी फक्त कामच तर करून राहिली.
आईच्या समोर समोर मी कामं करून राहिली का आई मला माफ करन बा म्हणून मी कामं करून राहिली सगळेच्या सगळे. सून होय तर मला करावंच लागन ना. काय म्हणून बाया मले बसूनच आहे म्हणून पोरी कामं करते म्हणून सासू कामं करते म्हणून असं नाही म्हणून का. बसली ना थोबाडीत आता चांगली. हा बसली ना थोबाडीत. तुला सांगू राहिलो ना रूमच्या बाहेर तू आता निघाली ना तर तुला धरून उचलून नाही का त्या मायच्या घरी नेऊन टाकून दे. तुला सांगतो राणी आता. माया डोक्यात काही जाऊ नको तू. हा माया डोकं काही खराब करू नको तू. हा एक तर आईले मी समजावू शकत नाही. तिच्या विरोधात जाऊन तुला आणलं मी नाही तर त्या घरचे लोक पाया पडत आले मायवाले तेव्हा कुठं आणलं. आणि जास्त मस्तीत आली का तू आता. कसे बोलून राहिले तुम्ही सागरजी मले. कोणत्या शब्दात बोलून राहिले तुम्ही. मी ना असं काय केलं फक्त कामच करून राहिली होती. सगळ्याला असं वाटलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही मला मारलं. इले ना असंच पाहिजे इले. बरं झालं थोबाडीत दिली चांगली. तर पहिले असा कडक राहता ना ते एवढी मादल्यासारखी केलं नसतं हिनं. मादल्यासारखी कराले 100 वेळा सांगू राहिली माया मंदात येऊ नको. माया पोरीच्या लग्नाचं पाहतो मी. सारे लोक आहे व सारे बाया आहे माझे नातेवाईक आहे. इच्छानं काय वाटलं कायले मंदात करून राहिली हे. येते आणि यायला पाडते. आई असं करू का आई तसं करू का. माहित आहे मला काय सारखे राग येऊन राहिला म्हणून हिचावाला. राग आले तरी माय डोकंच खराब करते. डोकं खराब कराले कायलेच करते कायलेच नाही. तिला सांगितलं माया पोरीच्या लग्नापासून तू दूर राह. आली ना तशी एका ठिकाणी पडून राहिले पाहिजे का नाही. त्याच्यानं वाटलं का माय बहिणीचं लग्न त्याच्यानं वाटलं का. तुझं काम नाही केलं तर माय बहिणीचं लग्न राहून जाईन का. तसं राहून जाईन का. तू लोकांचं मन जिंकतो म्हणे ना माझ्या घरातल्या लोकांचं. मग हे होय का आईले त्रास देऊन राहिली तू. बिनफालतू होते नाही म्हणते तुला काम करायला काऊन करून राहिली तू. नाही तेव्हाच्या घराच्या बाहेर तू रूमच्या बाहेर निघे नाही. निघत नव्हती ना रूमच्या बाहेर तू पहिले काम करायला स्वतःहून. मग आता काय तुला एवढं आहे. हे नाही म्हणून राहिली तरी पण जबरदस्ती करून राहिली तू. सांग लवकर तू निघशील का रूमच्या बाहेर. आता निघशील का मला आत्ताच्या आत्ता सांग. नाही तर गाडीवर बसून तुला नेऊन देतो आता मी. नाही नेऊन नका देऊ मला सागरजी. मी नाही जाणार आता घरी. आईच्या घरी जाणारच नाही. मला ते येऊ बी देणार नाही. तुम्ही कसे वागा माझ्यासोबत मला मारा. आज तुम्ही अजून मारलं मला. मागं एक वेळा मारलं होतं. मी सगळं सहन करीन पण जाणार नाही मी सागरजी. तुम्हाला वाटते ना मी काम नाही करावं तुमच्या बहिणीच्या लग्नात संध्याच्या लग्नात. ठीक आहे नाही करीन. रूमच्या बाहेर बी नाही निघत मी. तुम्ही म्हणता तसंच वागतो मी. सगळं आईचं मन जिंकण्यासाठी सगळ्याचं मन जिंकासाठी करत होती. पण यायला पसंत नाही आलं तर नाही करणार मी आता. रूमच्या बाहेर बी नाही निघणार मी. काहीच नाही करणार मी. तुम्ही केवढ्या जोरात चापट मारली मला सागरजी. नाही तर काय तुझी पूजा कर. मारलं लवकर निघ तू रूम मध्ये जाऊन बस. जाय तिथं काय करायचं त्या रूम मध्ये जाऊन बस. तुला खायचं प्यायचं तवाच निघायचं बाहेर. रूमच्या बाहेर निघायचंच नाही तुला. तुला सांगतो मी बिलकुल निघायचं नाही रूमच्या बाहेर. जाय बस रूम मध्ये जाऊन बस. मधा करायचं नाही तुला आता. आणि कोणी जर मला आता तुझ्या विषयी सांगितलं ना लक्षात ठेवू राहणे मी. एकच चापट मारली याच्यानंतर मी आता माझं डोकं खराब नको तू. जातो जाऊन राहिली. सगळे माया राग करून राहिलं. मी चांगलं करायसाठी गेली. सगळे मला हेच वाईटच समजून राहिले. कसं मी हे करू. हे म्हणते मला आता रूमच्या बाहेर निघून नाही निघत मी. रूमच्या बाहेर एका ठिकाणीच पडून राहतो. बरं केलं. असंच पाहिजे इले. लयच मस्त होऊन गेली. असंच पाहिजे बाई. तुले थांब ना. तुले राहू देत नाही बाई याच्याजवळ. मी बी म्हटलं सविता होय मायापोरीचं लग्न तर होऊ दे मग काढतो तुही चांगली वरात. मी थांब मायापोरीची वरात जाऊ दे मग तुही वरात काढतो चांगली. थांब आता तर तुला एकच चापट बसली बाई. बसाले तू थांब तसंही. मला मारायला नाही पाहिजे होतं राणीली. मारायला नाही पाहिजे होतं मला राणीली. पण ते ऐकूनच नाही राहिली. मी तिला किती वेळा सांगितलं का तू शांत राह राणे. तू करू नको मंदात. तिनं मला जाणून बुजून मारायला मजबूर केलं. राणीनं जाणून बुजून मारायला मजबूर केलं. मला मारायची इच्छा नाही होती तिथे. कुठं फिरून राहिली इकडे तिकडे शितले तू नुसती हिंडतच राहायचं का हिंडाले. कुठं फिरून राहिली इकडं. अरे ते जाऊ दे. त्या घरीच गेली होती मी. ते जाऊ दे. पण तू याई माझ्यासोबत किती हेकड बोलली. चंदा मामी मला काय म्हणते माहित आहे का. मला मामी काऊन म्हणते तू. काकू काऊन नाही म्हणत म्हणते. मामी काऊन म्हणते. पहिले काकू म्हणत होती म्हणते ना आता काऊन मामी म्हणते. ते आईली शब्द नाही आला रे आपल्यावर. नाही अशी म्हणे तुले. अहो तिले शक नाही.
तिले ना पूर्ण डाऊटच आहे 100% आपल्यावर. ते म्हणे ना मला त्या घरासमोर बसतं काऊन, असं काऊन तसं काऊन. त्या दिवशी सांगितलं नाही का तुले? तू कायली गेलती मायाच्या घरी, कायली गेलती मायाच्या समोर? अरे मेंटला माईनं पाठवलं होतं मले, माईनं पाठवाले. तुरी सांगायला चालतं का म्हणून विचार म्हणे चंदा मामीले जाय म्हणे, म्हणून गेली मी. मला काय शौक आहे का ते आईच्या समोर झाले मला चांगला म्हणून राहिलं तर आईच्या समोर कायले गेला? मला नाही शौक त्या माईच्या समोर जायचा शाईन्या. मेंटल म्हणून राहिली का तू? देऊ का एक झापाडी चांगली ठेवून? मेंटल म्हणून राहिली मला लेकाची. मग कायले मला विचारतात माझ्या घरी कायले गेलती? मला काय हे आहे का त्या घरी झाली का? तुझे तोंड पाहायला थोडी गेलती मी. रोशन तू आई, रोशन रोशन तू आई मांग पाय तू आई आहे रोशन. आता का मला मेंटल म्हटलं तू? हा लक्षात ठेवतो. हा मेंटल म्हणाले एक दिन ते आल्या ठेवून. अरे बैताडा तू आई आहे ना मांग, चंदा मामी आहे ना मांग. ए रोशनिया बोंबलू नको जास्त. कोण रे रोशने तू झापाडीत देशील तिच्या? हा कोण होय ते वाली झापाडीत देऊन राहिला तू तिच्या? आई आई कशी आली? आई नाही का मी घरी चाललो होतो का नाही ते हे मला नाही का मी घरीच चाललो होतो. आई घरीच चाललो होतो. हे शीतल भेटली का नाही तर ते मध्ये अशीच मजा करून राहिली होती म्हणून म्हणलं होतं मी झहापाडीत देईन म्हणून तिले. माय मम्मा माय मजाक नाही करायची बा अशी म्हणून. ए पोट्टे तुले सांगतो मी शितले, हे काय चालू आहे तुमचं वाला? हे बंद करा, तुम्हाला दोघाला सांगतो मी. तू बी त्याच्या भोवताल फिरतं आणि थोय बी तू आल्या घराच्या भोवताल फिरतं आणि तू चक्रा मारता आमच्या घराच्या भोवताल. काय चालू आहे व तुमचं वाला? मामी काहीच चालू नाही मामी, आमचं वाला काहीच चालू नाही आहे. आईले नको सांगू मामी, काहीच चालू नाही आहे आमचं वालं. तुम्ही रोशनले विचार ना, काहीच चालू नाही आहे आमचं वालं. शिकून राहिली का मला भाद्रे? भादर तोंडे शिकून राहिली? इथं शिकवाले चांगली धरीन नावरीन तुले धरून त्या मायच्या देखता जास्त नखरे करशील तर. शाळेत जातं नाव तू कॉलेजात शिकणं 2 वर्ग शिकशील तर भलं तरी होईन, तू याला चांगला नवरा तरी भेटन. माया पोराच्या मागं कायले लागून राहिली होती बिनकामाची घुबड तोंडे? बरं संध्याकाळी येतो मी त्या घरी आणि त्या मायले सांगतो ते करीने सांगाले निसती भोवताल मा पोराच्या राहते घेणं ना देणं. काय आहे हो तुझीवालं त्याच्यासोबत? आणि काहून मजा करत राहतो तू त्याची वाली? आणि काहून 10 वेळा आमच्या घराच्या भोवताल येतो तू? हो शिकले हे शिकशील का हो तू? दुसऱ्याच्या घरी जावं लागते, नवरा करशील, हे शिकशील? बाई तुले बाप नाही काही नाही, त्या मायनं लायण्याचं मोठं तुम्हाला 3 बहिणीले केलं. लाज वाटायला पाहिजे ना तुले. काय आहे हो या पोट्ट्यात, ह्या रोशन्यात काय आहे? याच्या मागं लागली या पोट्ट्यात काही ढंग आहे का? बाई चांगली शिक गी आणि एखादी चांगला पोरगा पाहून देते तुझी माय आणि लग्न करून घे. हे काय धंगडे करून राहिली बिनकामाची? आई तू चांगली बोलत. आई तू काय रे बोलून राहिली तिले का? असं काही नाही आहे ना आई, तू बोलू नको ना तिले. आई अशी नको बोलू ना. काय बोलून राहिली आई तू? काहीच नाही आहे ना आई आमचं वाला, काहीच नाही आहे. तिच्या घरी कायले जातो तू? तिच्या घरी जाऊ नका ना, तिच्या आईले काही म्हणू नको. फालतू तिले मार बसन, आमचं काहीच नाही आहे. चुप राह रे थुतर तोंड्या, तू चुपचाप राहा रे. तर आमचं काहीच नाही. तिले नको जाऊन सांगू तिच्या मायले. भादर तोंड, लाज वाटते का रे तुले? थोडीशी पोरीवारीला आपल्या नांदी लावतं बिनकामाचा, लाज वाटाले. हे 17 वेळा सांगितलं हिच्यापासून दूर राह, त्या बापाले माहीत पडन. तू नखरे करून राहिला का जास्त? काय आहे ना तुमच्या दोघांचं मिटून टाकाय. तुम्हाला सांगतो हे डबल दिसले नाही पाहिजे दोघंच ना एकमेकासोबत बोलतानी. तुले सांगू राहिली मी, नाही तर अशी झोडप्यानं काढीन का तुले रोशन्या मी. ए कुठे चालली बा? कुठे चालली तू? इकडे मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. कुठं चालली आहे शितले? इकडे. काय झालं मामी, काय म्हणून राहिला तुम्ही? हे बाय तुले चांगल्या याच्यात सांगू राहिली शितले, मला का नाही तमाशा करायला लावू नको. तू बी पोरगी बारगी होय, तू इज्जत पाणी आहे तुले सांगतो मी. तुले चांगल्या याच्यात सांगतो मी. माय पोराचा नान सोडून दे तू शितले. दुबारा दिसली नाही पाहिजे ना. हे मामी मला करायचं नाही. पहिले काकू बोलत होती ना, आता मामीच करू राहिली. मामी म्हणायचं नाही मला. आणि याच्या मागं काही लागू नको तुला सांगतो मी. एका गोष्ट लक्षात ते आल्या. हू नाही करू राहिली, तू नाही करू राहिली, आली का गोष्ट लक्षात आली तुया? हो मामी हो, मी जातो घरी. आईले सांगू नका मायवाला, तसं आमचं काहीच नाही आहे मामी. इकडे ना अय शितले, इकडे देन तिले घरी जाऊ दे ना. फालतू काय रे तिले एवढी बोलली, जाऊ देन तिले घरी चाल भामट्या, तू घरी चाल. फक्त मला त्या निर्मलाबाईनं बोलावलं, मी तिच्या घरून येतो तू काढतो चांगली थांब. तर तिथं थुतर पात नको राहू, घरी जाय लवकर. माय कायले बोलावलं निर्मलाबाई तू ना? काय झालं? कायले बोलावलं तू ना? हो ना बाई, मी बी भांडे घासता आले. लवकर या करे. मला फोन केला तर भांडे घासता आली बाई. मी बी आली भांडे घासता. माय तुम्ही पहिलेच येऊन बसल्या काय व? मला निर्मलाबाई ना सांगितलं ये म्हणे लवकर घरी म्हणे, तर आली बाई. तुम्ही तर आल्या व काहून? काय झालं व? काय काम पडलं हो बापा?
काही नाही, मायावाल्या भाषाचं लग्न आहे का नाही, तर आपण सगळेजण जाऊ बा म्हटलं इकडं, नवरदेवाच्या इकडून जाऊ बा म्हटलं लग्नाले. अंता गिंता इकडूनच येऊन राहिली, तर आपण सर्वजणी जाऊ का, चालन का बा म्हणलं, कोण कोण तयार आहे. माय पत्रिका दिली ना, येऊ ना, येऊ नाही तर काय, जाऊ ना, सर्वच जण जाऊ. तेच म्हणून राहिली मी. चंदा तू येशील ना वा? आता सर्वच जण येईन बाई, तर मला यास लागन व. येईन ना, आपले कामधामात काय 12 महिने राहते व. येईन. त्याच्यासाठी अंजनी बाईले सांगितलं, अंताले सांगितलं, बाकी सगळ्याले सांगितलं, त्या हो म्हणते. इकडूनच गाडी कडून आपण कडमले चाललं जाऊ बा म्हणलं, नाही आ जमन ना बाई व, जाऊ ना, जाऊ, जमन ना, सोबत जाणं होते आपलं, जमन ना. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, संध्याचं लग्न मी सध्या दाखवत नाही, कारण की ते लग्न दाखवायचं म्हटलं का खूप म्हणजे वेळही लागते आणि एवढ्या लवकर होत नाही ते, आणि माझं मूडही नाही आहे, म्हणजे मी टेन्शनमध्येच आहे ना, त्याच्यामुळे होऊन नाही राहिलं माझ्याकडून. तर संध्याचं लग्न लेटच होणार. आता जसं म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरच होणार, मी तेव्हाच टाकणार तिचं लग्न करायचं म्हटलं तर लय बारीक चुरीक गोष्टी पाहा लागते, सेटअप करावं लागते त्याच्यासाठी. तर माझी मेंटॅलिटी सध्या तरी त्यावाल्या कंडिशनमध्ये नाही आहे एवढी मेहनत, तशी तर मेहनत घ्यायच लागते म्हणा व्हिडिओ बनवण्यात, पण लग्न असं कार्यक्रम म्हटलं का जरा जास्तच 10-12 घंटे जाते. तर हे व्हिडिओ बी मी सकाळी मूड फ्रेश आहे ते, तसं तर आमचं टेन्शन चालूच आहे. 6 तारीख जशी जवळ येऊन राहिली तसं घाय भरल्यासारखंच लागून राहिलं. पण हे मी सकाळी पायटे उठलं ना तर मन थोडं फ्रेश राहते, मूडही थोडं फ्रेश राहते, वातावरणही बरं राहते, त्याच्यामुळे व्हिडिओ मी सकाळी बनवतो आणि नंतर लागेच टाकतो. आणि मला दोघी जणींनी मदत केली काल, आपल्या संध्याताई न वैशाली भुजबळ, अशा दोघ्या महिलांनी मला मदत केली, त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही माझे प्रॉब्लेम समजून राहिले आणि मला मदत करत आहे. अशाच बाकीच्या जणांना मला मदत केली तर माझा खरंच प्रॉब्लेम थोडाफार तरी जवळपास होऊन जाईन, काही नाही काही. आता असंच मदत केली तर होऊन जाईन. तुम्ही माझा प्रॉब्लेम तसाही समजून नाही राहिले, काही जण समजत आहे. काल दोघी जणीनं मला त्याच्या परीनं जेवढी झाली तेवढी मदत केली, त्यांच्यासाठी खरंच मनातून धन्यवाद. आणि आज माझा मूड नव्हताच व्हिडिओ बनवण्यासाठी, पण हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ सगळा मी त्यांच्याचसाठी बनवलेला आहे. तर त्या दोघ्या माझ्या बहिणीला माझ्याकडून खरंच खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी माझी थोडीफार का होईना पण मदत केली. प्रत्येकाने असाच विचार केला आणि थोडाफार जर मदत केली ना तर माझा खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईन. व व्हिडिओ तर सगळेच बघतात पण मदत कोणी करायला तयार नाही. आज ह्यावाल्या कंडिशनमध्ये 200-300 असे काही खूप मोठे नाही आहे रक्कम, पण तरी पण थोडी केली ना सगळ्या मिळून तर माझंवालं एवढं मोठं म्हणजे संकट आलेलं टळून जाईन माझ्यावर. बघा काय होते. तर मी स्कॅनर वगैरे तर दिलेलंच आहे तुम्हाला, बघा. आणि हा व्हिडिओ ना मी त्या 2 बहिणीला माझ्यावाल्या संध्या आणि भुजबळ म्हणजे वैशाली भुजबळला म्हणजे त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट्समध्ये. आणि शक्य होईन तुमच्याकडून तर नक्की. आता ह्या जमान्यामध्ये 200-300 खूप मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाला होते अशक्य, पण तुम्ही ना दुसऱ्याचे प्रॉब्लेम समजून नाही घेत. तसा माझावाला तुम्हाला काही असा माझी तुमच्यावर जबरदस्ती नाहीच आहे, पण एक होप होती की मी रोज यावाल्या चॅनलवर व्हिडिओ टाकतो, तर आशा तुमच्यावरून लावून ठेवली होती का माझ्या बहिणी माझे भाऊ थोडे मला हेल्प करन. मी खरंच खूप मोठ्या संकटात सापडलेली आहे, तर थोडं हे होईल. आमची गाडी गेली ना, गाडी जायचा काही इश्यू नाही आहे आणि त्याचं काही गमही नाही, पण ते गाडी गेली ना ज्याच्या भरोशावर आमचं पोट आहे, ते गाडी गेली तर आम्ही काय करावं हेच विचार आला. आता 6 तारीख जवळ येऊन राहिली ना, त्याच्यामुळे हे सकाळी व्हिडिओ बनवतो मी, मूड फ्रेश असलं म्हणजेच. तुमच्या थोड्या मदतनं मी खरंच संकटातून बाहेर निघीन, मला असं वाटते. सगळ्यांनी जर तुम्ही माझंवाला म्हणजे हे संकट टळून जाईल तुम्ही सगळं जर हे कराल तर. जशी हे 6 तारीख जवळ येत आहे ना तशी मला ना असं धास्ती भरल्यासारखं झालं. मी अशी बिमार पडू नये, पण मी हा व्हिडिओ ना झोपीतच उठल्याबरोबर बनवून राहिली, कारण की उठल्यावर ना माणसाचं म्हणजे दिमाग शांत राहते, मन शांत राहते. तर कसं म्हणजे अशा ह्याच्यात बनवू शकते व्हिडिओ. दिवसभर तर तेच टेन्शन तेच हे चालू आहे. काल रात्री 12 वाजले आम्हाला घरी यायला. तसा प्रयत्न चालू आहे आमचा इकडून तिकडून पैसे जमवायचा, पण नाही होऊन राहिलं. असं हेच नाही होऊन राहिलं, म्हणजे पॉसिबलच नाही होऊन राहिलं. असं आहे ते. म्हणून तुमच्याकडून आशा लावून आहे मी,
माझ्या बहिणीकडून भावाकडून तुमच्याकडून आशा करते, कारण की 200-300 म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, कारण की मी स्वतः बी असं संकटात कोणी सापडलं ना हेल्प केलेली आहे. माझ्यावाले 500-600 रुपये असे तर कोणाला मीही केलेले आहे, कारण की मी ना खूप हळवी आहे मनानं, मला लवकर दया येते, माझं हे नाही आहे. पण आज मला ना समजत आहे की आपण जसं आहे तसं लोक नाही आहे. जो माझं संकट टळून जाईन अगर तुम्ही प्रत्येकाने मला थोडी थोडी मदत केली, जे जशी ह्या 2 बहिणीनं केली तशी. प्लीज आणि व्हिडिओ बघा, लाईक करा आणि सांगा मला कसा झाला तर, आणि थोडं हेल्प करायचा प्रयत्न करा, थोडं मोठं मन दाखवून. राहो प्रेक्षक हो, प्रेक्षकामध्ये खूप मोठी ताकद असते म्हणते. खरंच आपली ताई खूप संकटात आहे, तर थोडी मदत करा तुम्ही. व एक लहान बहीण म्हणून तुम्ही मदत करू शकता. 200-300 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम नाही आहे हो हे. आपण तुमच्या एवढ्या रक्कम ना आमचं वाला म्हणजे कसं प्रत्येकानं जर केली ना ही मदत, तर खरंच हे संकट ताईचं तळून जाईल. बघा व्हिडिओ आणि मन मोठं करून तुम्ही थोडं हेल्प करा प्लीज. आता आम्ही तर करतो बापा, असं कोणी संकटात सापडलं तर आम्ही करतो. आमच्या टीमची तुम्हाला विनंती आहे सगळ्याची, थोडं थोडं हेल्प करा तुम्ही आम्हाला. खरंच खूप संकटात सापडलेलो आहो आम्ही. दिवस रात्र तोच विचार चालू आहे. तुमच्याकडून आशा लावलेली आहे. बाकी तर नातेवाईकाकडून एवढी मोठी रक्कम देणं पॉसिबलच नाही आहे, ते होतच नाही आहे. तरी त्यांनी रिक्वेस्ट करून राहिलो, पण नातेवाईक एवढे हे वेळ पडली तर दुसरे तुमच्या आमच्यासारखे कामी पडते, पण नातेवाईक कामी नाही पडत. म्हणून तुम्ही तर मी मला ओळखत नाही, मी पण तुम्हाला ओळखत नाही, पण एक माणुसकीच्या नातेनं तेवढी थोडी थोडी मदत सगळ्यांनी करा. चला मग ठेवतो मी. माझा मुलगा पण उठन आता. मी आता किती वाजले? 8 वाजले. मी 5 वाजतापासून व्हिडिओ बनवायला लागली. आता अपलोड मी आता नंतर करीन व्हिडिओ. आता थोडे कामं वगैरे करा लागन. मुलगा झोपून आहे तोपर्यंत, आणि मग मिस्टर येईन, ते पण माल विकायला गेले. बघा हो, थोडं हेल्प करा. पण तुमच्यासारखीच आहे हो, काम करून पोट भरणारी. भाजीपाल्याचा धंदा आहे माझ्या मिस्टर, तर त्यांच्या ह्याच्यावर आता मी मुलाला घेऊन 5 वाजतापासून जाते, संध्याकाळचे 5 वाजतापासून. त्यासाठी एवढी मोठी रक्कम खूपच झाली हो, हे आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे म्हणत आहे थोडी थोडी हेल्प जर केली ना तर खरंच माझं हे संकट टळून जाईल. नाही तर आमची गाडी गेली ना तर बस झाला, आम्हाला जीवच द्यायचे पाहिजे. कारण की आम्ही काय करावं मग? लेकराला सोडून दुसरं काही करू शकत नाही, कंपनीत जाऊ शकत नाही. माणूस जाऊ शकते पण एवढं मग गाडीचा हप्ता हे ते, कारण की गाडी कोणा नेली तर हप्ता तर आम्हालाच भरावा लागेल, आमच्याच नावावर आहे. पुन्हा ते आम्हाला असे धमक्या देते, हे देते, फोन चालूच आहे. आमचे नातेवाईकाला फोन करणं चालूच आहे, पण कोणी अशी एवढी हेल्प नाही करून राहिले. 10-20 हजाराचं काम कोणी करते, एवढी मोठी नाही होत. पण तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही थोडी थोडी करून जर मदत केली तर होऊ शकते, थोडंफार तरी खूप काही होऊ शकते. एवढी हेल्प करा. माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला मनापासून आवडत असेल तर विनंती आहे माझी, कमसे कम ह्या व्हिडिओसाठी माझ्या मेहनतसाठी तरी थोडी मला हेल्प करा. हे संकट टळलं ना तर मग माझ्या मागं कोणतंच टेन्शन नाही राहणार. मी व्हिडिओनं मनापासून चांगले बनवीन. आता मला संध्याचं लग्न दाखवायचं असं होतं, पण हे टेन्शनमुळे माझं ना दिमागच काम करून नाही राहिला.